इकडे तयारी चालू आहे मम्मीची. आणि आता इकडे आम्ही मस्त डेकोरेशन करतोय. हे नाव वगैरे छान लिहिलंय. पनीर बनवलंय, तिला जेवायला बोलवलंय. आणि माझा भाऊ भाऊजाई भाचा हे जेवायला येणार आहेत. माझ्या सुनबाईनं छान छान स्वयंपाक बनवला. हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. सर्वांना सर्वप्रथम सुप्रभात. तर आज माझ्याकडे केळवण आहे, तुम्हाला कळालंच असेल. तर केळवणासाठी ही सगळी तयारी चालू आहे. माझ्या ह्या योगाच्या स्टुडंट आहेत आणि त्या मला हेल्प करण्यासाठी आलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. मी आज काय काय बनवणार आहे, स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे, सगळं करणार आहे. क्लास वगैरे झाले आणि आता आम्ही करतोय केळवणाची तयारी. तर चला आम्ही काय काय करतोय सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याला करून केळवण तर चला इथे नाव लिहायचं काम चाललंय, यांचं प्रयत्न चालू आहेत. आज आमच्याकडे मामा मामी सुचिता जेवायला येणार आहे. तर जेवणासाठी गोड काहीतरी करायचं तर मी करते. हे पहा, ही राळ्याची खीर खूप छान टेस्टी होते आणि खूप हेल्दी पण असते. फक्त हे शिजायला घालताना याच्यामध्ये मीठ पण टाकायचं, खिरीमध्ये नंतर मीठ टाकायचं नाही म्हणून. तर एकदम टेस्टी अशी खीर आता आपण करणार आहे. मला हेल्प करायला माझे क्लायंट होते, त्यामुळे मी रांगोळी वगैरे पहिल्यांदा काढून घेतली. आणि इकडे मस्त आता दूध वगैरे तापायला ठेवले, राळे शिजायला ठेवलेत. आणि ही पनीर बटर मसाल्याची ही भाजीची सगळी तयारी चालू आहे. पनीर पण आणलेलं आहे अर्धा किलो. त्याला छान फ्राय करून घेते. इकडे मी शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. मस्त भरपूर अद्रक लसूणची पेस्ट मी करून घेतली आहे. फ्रीजमध्ये माझ्याकडे जे वाटाणे होते ते मी बाहेर काढलेत. आणि इकडे मस्त पनीर मटरच्या भाजीसाठी फोडणीची सगळी तयारी झाली आहे. छान मसाले वगैरे टाकलेत आणि जी ग्रेव्ही मी केली होती ती पण छान या मसाल्यांमध्ये किंवा ह्या तेलात चांगली फ्राय करून घ्यायची, तेल सुटसपर्यंत. अरे यार, फसफस दूध उतू गेलं. आता काही काम वाढलं माझं. तर ठीक आहे, होत राहतं असं. तर चला आता पुढची तयारी करूयात. पुढे आपल्याला खीर करायची आहे. तर खिरीसाठी मी जे राळे उकडलेत, तर हे पहा, उकडलेले राळे ह्या पातेल्यामध्ये काढून घेते आणि लगेच त्याच्यावर दूध टाकलं. आता ते हळूहळू जे गोळे झाले ते फुटून जातील. इकडे पनीर मटरची भाजी तयार आहे. आता त्याला फक्त बटर टाकायचं, ते मी नंतर वरतून टाकणार आहे. आणि हे बॉईल केलेले वाटाणे आहेत पुलावसाठी. तर ही खीर पण सगळी रेडी झाली आहे. तूप वगैरे छान टाकलं आहे, त्याबरोबर वेलची, जायफळ, सुंठ आणि साखर. तर ही आहे आपल्या व्हेज बिर्याणीची तयारी किंवा व्हेज पुलाव म्हटलं तरी पण चालेल. तर तूप वगैरे भरपूर टाकायचं आहे. तर आता चला इकडे एकीकडे मीठ टाकून तांदूळ मी उकडून घेतला आहे बाजूला. आता ह्या सगळ्या भाज्या मी तेलामध्ये छान परतून घेतल्यात. त्याच्यामध्ये मसाले माझ्याकडे काळा मसाला वगैरे आहे ते सगळे टाकून घेतलेत. आणि त्याच्यामध्ये भरपूर पुदिना, म्हणजे 1 ते 1.5 गड्डी पुदिना आणि कोथिंबीर टाकून छान फ्राय करून घेतलं. आणि हा उकडलेला जो भात होता किंवा राईस होता तो यामध्ये मिक्स केला. तर आता मिक्स केल्यानंतरच दाखवते. तर मस्त यामध्ये बटर पण टाकलं आहे आणि थोडीशी क्रीम पण टाकली आहे. इकडे खीर जवळजवळ होत आली आहे, फक्त ड्रायफ्रूट्स टाकायचे बाकी आहेत खिरीमध्ये. आणि हा आपला मस्त व्हेज पुलाव, व्हेज बिर्याणी तयार झाली आहे. थोडंसं कुरडई पापड वगैरे तळायचेत असा विचार आहे, बघूयात वेळेनंतर भेटल्यावर तळेल मी. तर चला आता आई जेवत आहेत. माझ्या भाचीचं लग्न आहे 7 तारखेला आणि आम्ही आज तिला गडगनीर बनवले, तिला जेवायला बोलवले. आणि माझा भाऊ भाऊजाई भाचा हे जेवायला येणार आहेत. माझ्या सुनबाईनं छान छान स्वयंपाक बनवला, डेकोरेशन केलं आणि खीर केली, पनीर बटर मसाला केला, अजून पुलाव केला. आणि माझी एकादशी आहे, मी जेवायला बसली आणि ते आता एक 10-15 मिनिटात येतील जेवायला. इकडे तयारी चालू आहे मम्मीची. आणि आता इकडे आम्ही मस्त डेकोरेशन करतोय. हे नाव वगैरे छान लिहिलंय. सगळी तयारी झाली आहे. 2 वाजले दादा. आणि 2 वाजले. अजून मला थोडंसं काय बनवायचं आहे, वेळ असेल तर बनवेल मी. तर फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे, फक्त कुरडई तळायची बाकी आहे. तर वा, मस्त खीर तयार झाली आहे. सुंदर असा व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी म्हटलं तरी चालेल झालेली आहे. आणि कुकरमध्ये गरम गरम भरून ठेवली आहे मी. ताटं पण करायची तयारी झाली, फक्त कुरड्या तळायच्यात. आणि इकडे आलेले आहेत आमचे गेस्ट, वेलकम करतो आहे आम्ही त्यांचा. तर सुचिता एकदम खुश आहे, आनंदी आहे, तुम्हाला दिसतच असेल. आपल्या आत्याच्या घरी आल्यावरती एक वेगळाच आनंद असतो, तो आनंद तिच्या तोंडावर किंवा चेहऱ्यावर दिसतो आहे. तर खूप मस्त छान वाटतं आहे.
तर फ्रेंड्स, आमचा व्हिडिओ हा नक्की तुम्ही शेवटपर्यंत पहा. आमचं गडंगनेर कसं वाटलं आहे हे कमेंट करून नंतर कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओज ब्लॉगचं नोटिफिकेशन मिळत राहतील. तर चला वेलकम करूयात गेस्टचं. आणि चला आता येत आहेत ते आतमध्ये. आत्याबाई तर खूपच खुश झालेल्या आहेत. तर आपल्या डेकोरेशनचं ते स्तुती करतायत. खूप छान वाटतं, मस्त वाटतं जेव्हा आपण केलेल्या कामाला कोणीतरी चांगलं म्हणतं, तर खूप छान वाटतं. तर चला आता मी आतमध्ये जाते, तोपर्यंत जेवणाची वगैरे तयारी करून घेते. या इथे आता कुरडई पापड वगैरे तळायचे होते, ते पण तळून झालेत. सगळी ताटं तयार करून झालेत. तर आता मी सगळ्यांना जेवायला वाढते. तर आता ताटं पुढे नेऊन ठेवते आणि सगळ्यात पहिलं बोलूयात आपण नवरीबाईला. तर नवरीबाईचं ताट ठेवूयात, म्हणजेच आपली सुचिता. खूप छान स्वभाव आहे तिचा. तर मामांचं वगैरे सगळ्यांचं आता ताट ठेवून घेते. आणि तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते की मी पहिले 4च इथे ताटाच्या बाजूला डेकोरेशन केले होते, पण अर्णव आणि त्याच्या पप्पांना मग असं वाटलं अरे आमच्या बाजूला का नको, म्हणून जी फुलं होती त्यांना पण थोडंसं केलं, ते तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. तर चला आता सगळे आता इथे छान जेवायला बसत आहेत. खूप मस्त छान वातावरण आहे, छान गप्पा गोष्टी चालल्यात आमच्या. तर पुढे व्हिडिओ नक्की पहा. इकडे छान सगळ्यांचं जेवण चालू आहे. मी आता पटपट आतमध्ये जाते, कारण की आतमध्ये आता ओटी वगैरे भरण्याची सगळी मला तयारी वगैरे करणं बाकी होतं. सगळी धावपळ झाली सकाळपासून. तर हे पहा ओटीची सगळी तयारी केली, तुमच्याबरोबर मी शेअर करते. मी ओटी कशी भरली हे सुद्धा तुम्हाला कसं वाटतं ते पण मला सांगा. तर हे पहा इथे मस्त मी तिच्यासाठी छान ड्रेस आणला, कारण की साड्या सगळेच घेतात, तर आजकालच्या मुली ड्रेसेसच घालतात, म्हणून सुंदर असा एक ड्रेस तिला मी घेतलेला आहे. खूप मस्त भारी वाटतं आहे. तर तिची ओटी वगैरे भरली. त्यानंतर यांनी मग मामांचा सत्कार केला किंवा त्यांचा मानपान केला. हाय फ्रेंड्स, तर आमची सुचिता आहे आणि हिचं लग्न आहे 7 तारखेला. तर खूप छान प्रकारे आमचा केळवणाचा प्रोग्राम झाला. मामा मामी त्यांचा मुलगा आला, खूप छान प्रोग्राम झाला. आणि आता हे सगळे निघालेत. तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. थँक्यू. ये परत आता लग्न झाल्यावर हां जोडीने या, जोडीने. हां चाय. अशा प्रकारे छोटासा असा आमचा गडंगनेरचा सगळा कार्यक्रम झाला. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. तर असंच भेटत राहू नवीन छान व्हिडिओज ब्लॉग्स बरोबर. थँक्यू. बाय.